माझ्यासोबत आहेत एक आई सोनिया पाटील म्हणून. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीचा ॲक्सिडेंट झाला. ती मुलगी आता हॉस्पिटलमध्ये आहे, स्वतःच्या आयुष्यासाठी लढत आहे. कशा प्रकारे ॲक्सिडेंट झाला थोडक्यात सांगाल का? गाडी थोडीशी ओव्हर स्पीड असल्यामुळे गाडी ठोकली आणि ती फिरली आणि तिला लागली. त्याच्यातच ती खिडकीतून बाहेर पडली किंवा दरवाजातून बाहेर पडली. तुम्ही काय करतात आई? मी एक आशा वर्कर आहे. सानिया काय करायची? ती स्पोर्ट्स वगैरे मध्ये पण छान होती, डान्स करायची. मग सध्या काय सिच्युएशन आहे तिची? जेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये आपण ॲडमिट केलं तेव्हा डॉक्टरांनी तिचे 0% चान्सेस सांगितलेले, पण ती स्वतः लढत आहे. पालघरमध्ये एकही चांगलं सरकारी हॉस्पिटल नाही. ते आपल्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच जावं लागतं किंवा मुंबईला पाठवावं लागतं. पण सध्या तिची परिस्थिती अशी आहे की आपण मुंबईला हलवू नाही शकत. म्हणून मुंबईवरून स्पेशल सर्जन्स येत आहेत. किती ऑपरेशन्स करायचे आहेत आणि नेमका किती खर्च आहे? हाताच्या डाव्या शोल्डरमध्ये पूर्ण तिचा